काकू मी ना आता निघते. ते ना मी आत्याला सांगून आले ना की आज सगळी कामं मीच करणार, सो मी जाते. अगं काम करायला आली होतीस ना मदत. नेक्स्ट टाइम आल्यावर करते सगळी कामं. बाय बाय. अंजली, अंजली कुठे निघालीस तू? आणि मला सांगितलं पण नाहीस. थांबले होते ना मी इतका वेळ. असं काय करतो? आणि ऍक्च्युली काय झालं, मला ना माझ्या मॉमचा कॉल आला, त्यामुळे मला जरा अर्जंटली जावं लागतं. हा नाही नाही, मी सोडतो ना, चल. तू कशाला? ऍक्च्युली मला ना जायचंय घरी, पण मला ऑन द वे माझ्या एका मैत्रिणीला पण भेटायचंय. सो मी जाते. हा मी तुला सोडतो ना तिच्याकडे. अरे कशाला उगाच त्रास करून घेतोय सोमकार तू? आणि तू आणि मी आपण दोघं निवांत भेटूया ना, कळतंय ना तुला? आत्ता मी जाते, आत्ता मला ना घाई आहे जरा. ओके चल चल येते मी. बाय बाय. काय ग सई, किती वेळ झाला येते मला बसून, का वाट पाहायला लावतेस? सईचाच असेल माझ्या. अरे राम, हा म्हातारा मूड खराब करतो माझा. फोन कट करतोय. अरे बाबा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. बीपीच्या गोळ्या घेऊन झोप शांत. विक्रम, ह्या विक्रमला मी एक काम सांगितलं होतं, पण ते सुद्धा धड करत नाहीये तो. आणि कसले नको ते उद्योग करत बसलाय. आणि आता ह्याची हिंमत एवढी वाढली आहे की हा माझे फोन कट करतोय, माझे फोन टाळतोय तो. विक्रम बाबा, तुझे नको ते असे उद्योग चालू राहिले ना, तर कधीतरी मी अडकायचो त्यात. This is not fair, Vikram. This is not fair. Shit. किती घाबरतोस का तू सई? ये बस इथे, बस बस. अरे काय ग, किती वाट पाहायला लावलीस मला? पण तू सांगितल्यावर मी आले की नाही? हो मग, मी बोलवल्यावर तू येणारच ना, तुला यावंच लागेल. काय तसं नाही, म्हणजे तुला आठवतंय का, तू काहीतरी सांगणार होतास ना मला? मी काय सांगणार होतो? अरे तू मला सांगणार होतास ना की तू हे स्वतःहून करतोयस की कुणी करायला सांगतंय. सही आहे का, आत्ता झालीस तू, जाऊ दे ना तो विषय. मी तुला काय म्हणालो, मी इथे तुझ्या हातच्या पुरणपोळ्या खायला आलो, हो की नाही? हो. आणलीस ना? आणली आहे ना, हे घे. आणलीस की तुझे पुरणपोळी, तुझ्या हातची पुरणपोळी. अरे वा, छान वास येतोय ना सई. दिसायला अगदी गोड आहे त्या पुरणपोळ्या, तुझ्यासारख्या. आधी मी तुला भरवतो. हा तुझ्यासाठी आणलाय ना. सई खा ना, खा. सई. आहा, एक अजून एक घे. खा खा खा. विक्रम,
ते तू जो आमच्यावर हल्ला केला तसं सई खा ग. आणि तुला म्हणालोय ना, हे सगळे विषय बंद कर आता. पुरणपोळी एन्जॉय करू. सई, आता तू मला मारव. काढ लागले आता आता दादा बोल ना. काय अगं काय करतेस? अजिबात नाही आज नो वर्क डे आहे ना. आणि काय आहे तुझं सकाळपासून काम सुरू आहे? आज तू आराम करायचास, तुला बरं नाही. अगं बरं नाही तर ऑफिसला नाही गेलो ना, घरी बसून तर काम करू शकतो. कमॉन अजिबात नाही, नाही देणार. काय चाललंय तुझं? लहान मुलींसारखी नको वागू. तिकडे लॅपटॉप दे, लवकर दे. दादा मी लहान मुलांसारखं नाही, तू लहान मुलांसारखं वागतोयस. अजिबात चेंज झाला नाहीयेस तू. लहानपणी पण तू हेच करायचास. तुला बरं नसेल आणि तुला शाळेला जायला नाही मिळालं ना की मम्माचा पूर्ण दिवस डोकं खायचास तू. मला बोर होतंय, मला बोर होतंय. आता पण बोरच होतोय मला. मला कळतंय तुला का बोर होतंय ते. करेक्ट आहे, आज तू घरी आहेस आणि वहिनी घरी नाहीये ना. मग काय मिस करतोयस ना वहिनीला? मग काय, कधी नव्हे ते आज घरी आहे मी, आणि आजच त्या कुठेतरी बाहेर गेले. काय म्हणते यार. दादा एक काम कर ना, तू तिला कॉल कर. ऍक्च्युली गुड आयडिया. फोन करतो त्यांना आणि पटकन घरी या म्हणतो. विक्रम, देवा प्लीज विक्रमला कळायला नको की आमचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड करते, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सई, मी तुला काय म्हणालोय की तू माझ्यासोबत असताना तुझा वेळ हा फक्त माझा असणार आहे. म्हणालो होतो की नाही? हो पण ते देवांचा फोन आला होता म्हणून. विक्रम सई, किती घाबरतेस ग तू? आणि सई, तू वेडी आहेस का? तुझा फोन मी असा फेकून देणार आहे? अगं तुझा फोन असा फेकून दिला तर मग तुला कॉन्टॅक्ट कसा करणार मी? वेडी आहेस का ग तू? पण एक घ्या, आता हा फोन तुझा, आपण इथून निघू तेव्हा मी देणार. ओके, बस मला काय माहिती नाही. फोनच उचलत नाहीये. बिझी असेल, एक काम कर, मेसेज कर. हा मेसेज करतो. सई,